नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण ढेमसं आणि पपई हे दोन्ही क्रॉप इथे लागलेले आहेत. परंतु तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल शेतकरी मित्रांनो, की जवळपास तुम्हाला पूर्ण सगळ्या शेतामध्ये पांढरं लावलेलं दिसेल. परंतु शेतकरी मित्रांनो, हे क्रॉप कव्हर आहे. क्रॉप कव्हर आणि मल्चिंग बऱ्याच लोकांना क्रॉप कव्हरबद्दल माहिती नाही, पण क्रॉप कव्हर हे खूप चांगली पिकांसाठी एक काळजी करणारं आहे. आणि जवळपास लागवड केल्यापासून जवळपास 21 ते 25 दिवसापर्यंत हे आपण पिकावरती या क्रॉप कव्हरला टाकू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, याच्यापासून फायदे काय आहेत आणि खर्च किती येतो? तर शेतकरी मित्रांनो, जवळपास 18 GSM पासून तर 25 GSMपर्यंत, 15 GSMपर्यंत जवळपास 2,000-2,200 एक बंडल येतं याचं. जवळपास 3-4 बंडल असं जवळपास आपल्याला लागू शकतात. परंतु त्याचा फायदा खूपच चांगला आहे, की ज्याही शेतामध्ये आपण क्रॉप कव्हर टाकू, म्हणजे पीक लागवड केल्यानंतर जवळपास 7-8 दिवसात ते उगवेल आणि त्यानंतर पहिला फवारणा आपल्याला नागळीचा त्याच्यातला करून टाकायचा आहे. त्या पिकावरती जे तुम्ही पीक लावलं असेल क्रॉप कव्हरमध्ये, तर त्याच्यावर ज्याच्यावर तुम्हाला क्रॉप कव्हर टाकायची आहे, त्या पिकावरती एक नागळीचा फवारा करायचा आहे. त्यानंतर आता माझ्या पाठीमागं तुम्ही जसे आच्छादन पाहतात, हे पांढरं ही क्रॉप कव्हर आहे. या टरबूजवारी टिंडा म्हणजे ढेमसा आणि आपलं पपई याच्यावरती हे क्रॉप कव्हर टाकलेलं आहे. जवळपास हे एक 25 दिवसापर्यंत या 21 दिवसापर्यंत याला ठेवायचं आहे. म्हणजे हे टाकल्यानंतर काय होईल, की जे सकिंग पेस्टचा अटॅक आहे, तुडतुडे, फुलकिडे, पांढऱ्या माशी, हे आच्छादन टाकल्यामुळे क्रॉप कव्हरचं याच्यावरती एकदम धाव करणार नाही. आणि आपलं जे आतमधलं पीक आहे ते चांगलं गुटगुटीत आणि छान राहतं. तर शेतकरी मित्रांनो, याचा जेव्हा आपण हे टाकतो त्यानंतर 21 दिवसांनी जेव्हा हे काढू, त्यानंतर लगेच त्याच्यावरती आपल्याला एक पांढरी माशी, तुडतुडे, फुलकिडे आणि अळी आणि एक बुरशीनाशक चांगलं याच्यामध्ये घेऊन याच्यावरती लगेच लागलीच फवारणी करायची आहे. त्यानंतर याच्या जसं पुढे चालत जाऊ तसं हे आपल्याला याच्यावरती या पिकावरती फवारणी करत राहायची शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, हे झालं क्रॉप कव्हरबद्दल. आणि मल्चिंग तर आपल्या सर्वांना परिचयाचीच आहे, की ती मल्चिंग टाकलं. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, हे तुम्ही सर्व आच्छादन पाहतात, हे क्रॉप कव्हर टाकलेली आहे. तर आता एका ठिकाणी क्रॉप कव्हर निघालेली आहे, मी दाखवतो तुम्हाला. हे जवळपास पीक 7 ते 1 आठवड्याचं असताना हे क्रॉप कव्हर टाकायची आहे. ही क्रॉप कव्हर टाकल्यानंतर याच्यामध्ये जे सकिंग पेस्टचा अटॅक असतो तो होत नाही आणि जास्त थंडीमुळे पिकांना उबदारपणा राहतो. त्याच्यामुळे आपण हे निश्चितच क्रॉप कव्हरचा वापर करू शकता. तर क्रॉप कव्हरचा वापर कोण्या पिकामध्ये करू शकता? संपूर्ण वेलवर्गीय पिकं जे आहेत त्याच्यासाठी आपण क्रॉप कव्हरचा वापर करू शकता. काकडी झालं, ढेमसं झालं, टरबूज, खरबूज झालं, हे जे वेलवर्गीय पिकं आहे याच्यासाठी हे खूप चांगलं आच्छादन आहे आणि याचा नेहमीच आपण वापर करू शकता. आणि ह्याचा वापर झाल्यानंतर हे व्यवस्थित जर आपण याला गुंडाळून ठेवलं, याचा रोल करून ठेवला, तर हे म्हणजे 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षसुद्धा सतत हे कामात येऊ शकतं शेतकरी मित्रांनो. म्हणून क्रॉप कव्हर वापरताना काळजी घ्या, चांगलं ठेवा आणि याचा उपयोग बार नेहमीसाठी करू शकता. पिकांसाठी खूप चांगलं आहे. थंडीच्या दिवसामध्ये पिकांसाठी उबदारपणा, गरमीचं काम करतं आणि तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी हे आपल्या पिकावरती येऊ देत नाही शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.